हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज आपण पाहूयात पुढील भाग. पूजा गाडीत जाऊन बसते. ती सुद्धा लाजत असते. राहून राहून तिला तो मोमेंट आठवत होता. पूजा म्हणतच एवढी छान असेल असं वाटत नव्हतं. नाहीतर अगोदर सीन जरी बघितला तरी किळस वाटायची. पण आज मी स्वतःहून पुढे झाले. त्यांना काही वाटलं तर नसेल ना? म्हणजे काय मुलगी स्वतःहून किस करते? क्लासला पोहोचले. पूजा आज वेगळी दिसतीये. मीरा, काय गं, काय झालं? पूजा घाबरून चेहऱ्यावर हात फिरवत, अगं म्हणजे ते लाजून लाल होतो ना, तसं झालंय चेहरा. मीरा, नाही गं. बरं, तुझं आणि दादाचं काय चाललंय? पूजा विषय बदलत, छान चालू आहे. तुला सांगू, तुझा दादा खूप बोलतो. खूप छान आहे, काळजी करतो. मीरा, वाव, भारी आहे. म्हणजे तू हॅपी आहेस? पूजा, हां, ते तर आहेच. तुला सांगू, आता ना जॉनची सवय झाली आहे. एक दिवस नाही बोलले तर करमत नाही. दिवसातून एकदा फोन करतो. मीरा, कितीही काम असू दे. मग लग्नाचा काय विचार? पूजा, अजून तरी नाही, पण लवकर घरी सांगेल. मीरा, आज प्रॅक्टिकल नाही म्हणून लवकर क्लास सुटतो. पूजा घरी यायला निघते. सनीला मेसेज करते, माझा क्लास संपला, मी घरी जाते. ओके, मी पोहोचतो. सनी. पूजा आणि सनी एकत्रच घरात जातात. सगळं आवरून खाली आलेले असतात. हे सगळे कुठे चाललेत? पूजा सनीकडे बघून. तेवढ्यात आई, बरं झालं तुम्ही आलात. लवकर आवरून या, तुम्हाला दोघांना पण यायचं आहे. लक्षात आहे ना? आई. पूजा आणि इराला घरी थांबू दे. सनी. पूजा, तू वर जा आवर. आई. पूजा गेली ते बघून आई. सनी, आधीच तू तिथे. तिला कुठल्या पार्टीत नेत नाहीस, पण आज असं केलंस तर त्यांना काय वाटेल? बरं, पण फक्त 1 तासासाठी. सनी. बरं, आम्ही पुढे निघतो, तुम्ही दोघे लवकर या. आई. ओके, पण इरा आमच्यासोबत येईल. सनी. अरे कशाला, तिचं आवरून झालंय. मोठी आई. तरीही आमच्यासोबतच येऊ दे. सनी वर निघून जातो. पूजा वॉर्डरोबसमोर उभं राहून काय घालू विचार करत असते. अनारकली ड्रेस बघतच असते की मागून सनी येत. ही पॉलिटिशियन आणि बिझनेसमॅनची पार्टी आहे. जास्त करून पॉलिटिशियन येतात. बोलून साडी काढतो. हे घाल. ओके. बोलून पूजा घेते. पूजा आरशात बघून मेकअप करत होती. सनीसुद्धा आवरून येतो. पूजाला एकटक बघून पूजा लाजत असते. असं नका बघू ना. लाडीकपणे चिडत तिला हाताला धरून समोर वळवतो. जवळ घेतच असतो की माझा मेकअप खराब होईल आणि आपल्याला उशीर पण होतोय. पूजा, बरं, पण रात्री नक्की. सनी. दोघे आवरून खाली येतात. इरा अनारकली ड्रेस घालून बसली होती. थोड्या वेळात तिघे पार्टीत पोहोचतात. जास्त करून पॉलिटिक्समधली लोकं आणि जे नेते आजपर्यंत टीव्हीवर बघितले होते ते आज ती समोर बघत होती. सनीला हळूच, या सगळ्यांना तर मी आजपर्यंत टीव्हीवर बघितलंय. सनी हसतच, चल तुला आईकडे सोडतो आणि जास्त इकडे तिकडे फिरू नकोस. आपल्याला लगेच रिटर्न जायचं आहे. सनी पूजाला आणि इराला आईकडे सोडतो आणि बाकीच्या लोकांसोबत बोलायला निघून जातो. आई ओळख करून देत असते. आईच्या मैत्रिणी छान आहे. सनीला साजेशी, तुझी फॅमिलीचा बिझनेस काय आहे? आता आमची सून आहे, त्यामुळे तिच्या माहेरबद्दल कशाला बोलायचं? आई जरा स्पष्टच बोलतात. तसं मैत्रिणी शांत बसतात. पूजा, इरा, तुम्ही फ्रेंड्सना जाऊन भेटा. आई. इराला नजरेने तिला घेऊन जा असा इशारा करते. इरा आणि पूजा लांब येतात. आई, अशा का बोलल्या? पूजा विचार करतच असते की समोर विहानसोबत करण समोर येतो. कुठे हरवलीस? करण समोर हात हलवत. तू इथे कसा काय? पूजा आश्चर्यचकित होत. गेटवरून उडी मारून आलो. करण हसतच. विहान पण हसायला लागतो. पूजा बारीक डोळे करून बघत असते. अगं सॉरी, ते डॅड येऊ शकत नव्हते म्हणून त्यांनी मला पाठवलं. करण. बरं. पूजा,
अजून पण चिडली आहेस का? करण. मी का चिडू तुझ्यावर? माझा काय संबंध? पूजा. तेवढ्यात पूजाला बघून राकेशसुद्धा जवळ येतो. काय प्रॉब्लेम झालाय का? पूजाचा चिडका चेहरा बघून पूजा हसत. काही नाही. सांग ना. मी खोटं बोललं म्हणून चिडलेस का? करण. तू गप्प बस आता. पूजा खरंच चिडली होती. बरं बरं. काहीतरी थंड घ्या. विषय संपवायला. राकेश बोलतच वेटरला ड्रिंक मागवतो. वेटर घेऊन येतो. तसं सगळे ज्यूस घ्या, नसेल तर आम्ही तुमच्यासोबत थांबणार नाही. पूजा बोलल्यामुळे मागे घेतात. करण आणि राकेश ड्रिंकच्या ग्लासला हात लावत असतात. ते वेटर जाऊन सगळ्यांना ज्यूस घेऊन येतो. सगळे घेतात. राकेश पहिल्यांदा पार्टीत ज्यूस घेत असतो. करण आणि राकेश कसं तरीच तोंड करतात. फक्त हातात ग्लास घेऊन उभं राहतात. पूजा पहिला सिप घेते. तसं हे वेगळं लागतंय. राकेश ग्लास घेतो. तसं तुम्ही नका टेस्ट करू. खूप विचित्र लागते. पूजा. माझं तर टेस्ट छान आहे. इरा. तसं विहान आणि करणसुद्धा पितात. तर ते पण बोलतात आमचा पण ज्यूस चांगला आहे. राकेशला डाऊट येतो आणि तो पितो. तसं त्याला कळतं यात ड्रिंक मिक्स केलंय. इकडे तिकडे बघतो तर टीना लक्ष देऊन त्यांच्याकडे बघत असते. त्याला समजून जातं टीनाने केलंय. दुसऱ्या वेटरकडून ज्यूस घेतो आणि पूजाला देतो. तू हे पी. मी हे घेईन. राकेश परत सगळं नॉर्मल गप्पा मारत असतात. पण जेव्हा आली तेव्हापासून करण आणि राकेश पूजासोबत थांबलेले असतात. सगळ्यांची एकमेकांसोबत चांगलीच ओळख होते. सनी लांबून सुद्धा पूजाकडे लक्ष देऊन असतो. पण सगळे तिच्यासोबत आहे हे बघून रिलॅक्स होतो. थोड्या वेळात सगळे डान्स करायला जात असतात. इरा आणि विहान डान्स करायला जातात. वहिनी, तू पण चल ना. इरा. मला डान्स येत नाही. तुम्ही जा. पूजा. आता करण, राकेश आणि पूजा असतात. पूजे, चल डान्स करू. करणचं असं बोलणं बघून राकेशला राग येतो. पण स्वतःवर कंट्रोल ठेवून असतो. तुला वेगळं सांगू का? मला येत नाही. पूजा. जा. तू. मी दुसरं कोणासोबत तरी जाईन. तिला चिडवत दुसरीकडे निघून जातो. पूजा घालत हसत असते. ते बघून खूपच क्लोज फ्रेंड्स आहेत का? राकेश. बेस्ट फ्रेंड. खूप चांगलं आहे. कधी कधी लहान मुलांसारखा वागतो. पूजा. दोघे शांत उभं राहिलेलं असतात. टीना सनीला जाऊन डान्ससाठी विचारते. आधी नाहीच बोलतो. प्लीज, आपण तर फक्त फ्रेंड्स आहोत ना. टीना. बरं, पण फक्त 5 मिनिट. सनी. दोघे डान्स करायला जातात. पूजा जरा चिडते ते बघून. तुला टीना आवडत नाही का? राकेश. तसं नाही, पण जाऊ दे. पूजा. अगं सांग ना. राकेश. पूजा मागे त्यांनी बेट लावलेली आणि ॲक्सिडेंटबद्दल पण सगळं सांगते. ती अशी वागते, पण ते फ्रेंड्स आहेत म्हणून काही बोलू वाटत नाही. पूजा. ओ, मी तिच्या वतीने सॉरी बोलतो. राकेश. तुम्ही कशाला सॉरी बोलतात? पूजा. माझ्यासोबत डान्स करशील प्लीज? मी तुला शिकवेन तसं कर. राकेश. पायावर पाय पडेल. मग मला नका सांगू. पूजा हसत. चालेल, चल. राकेश. दोघे एकत्र येतात बघून सनी चिडतो. टीनाला बाजूला करून पूजाजवळ येत. चला, आपल्याला उशीर होतोय. सनी. अरे, आम्ही डान्स करणार होतो. राकेश. नंतर करा. बोलतच पूजाचा हात धरून पुढे येतो. राकेशला कळतं. तो जाऊ दे म्हणून सोडून देतो. अहो, हे काय करताय? आपण आत्ता तर आलो ना. अजून 1 तास पण झाला नाही. पूजा. मी आईला सांगितलं होतं आपण जास्त वेळ थांबणार नाही. सो चल, आपण निघू. सनी. इराला घेऊन जायचं आहे ना? पूजा. हां, ते बघ आईजवळ आहे, चल. सनी. इरा, चल घरी. सनी. दादा, आत्ता तर आलोय. अजून 1 तास पण झाला नाही. मी आईसोबत येते. इरा. सनी. तिला थांबू दे. तुम्ही जा. आई. पूजा आणि सनी निघतात. तरी जाताना सनी विहानशी बोलून जातो. कंटाळून गेल्यामुळे जेवण करूनच वर जातात. फ्रेश होऊन बेडवर पडलेले असतात. आज खूपच कंटाळून गेलेत.
पूजा सनीच्या हातावर डोकं टेकत, ऑफिस, क्लास आणि लगेच पार्टी. मी आईला नको बोलली होती, पण आज जाणं गरजेचं होतं. सनी तिच्या केसांमधून, मला ना डेली रुटीनचा खूप कंटाळा आला आहे. असं वाटतं 4 दिवस सुट्ट्या कराव्या आणि फिरायला जावं. पूजा डोळे मिटून सनीला बिलगत. सनीलाही कळत होतं. लहान असूनसुद्धा सकाळी लवकर उठून ब्रेकफास्ट बनवून ऑफिस, क्लास, स्टडी मॅनेज करत होती. सगळं सांभाळून घेत होती. आजपर्यंत घरी कधीच कोणावर चिडचिड करत नव्हती किंवा कधी तिची तक्रार कोणी केली नाही. त्यामुळे सनीला खूप कौतुक वाटायचं. तुला मम्मीकडे जायचं आहे ना? सनी, पूजा, ओके, परत जाऊ. सनी, पूजा खडबडून जागी होते. काय? खरंच? आनंदाने, हो, खरंच. झोप आता. सनी, तसं पूजा उशीवर डोकं ठेवून, ओपनच, आपण उद्या शॉपिंगला जाऊ. पूजा एक्सायटेड होत. बरं, जाऊ. पण मला काय भेटणार? सनी, म्हणजे पूजा सनीकडे बघत. तसं सनी गालात हसतो. तिला कळून जातं. लाजतच फक्त नाही म्हणून मान हलवते. असं कसं नाही? सनी बोलतच तिच्या पलीकडे हात टाकून तिला जवळ ओढतो. तसं ती घाबरून डोळे बंद करते. सनी तिच्या चेहऱ्याकडे बघून तिच्या गालावरून ओठांवर अंगठा फिरवतो. पूजा अंग चोरून घेत असते. सनी खांद्याला धरून रिलॅक्स करत, तू अशी घाबरत जाऊ नकोस. मी आत्ता जवळ आलो तर तू श्वास घेणंच बंद करतेस. असं कसं चालेल? डोळे उघड. माझ्याकडे बघ. पूजा हळूहळू डोळे उघडत एकटक त्याच्याकडे बघत असते. दोघांचे चेहरे खूपच जवळ असतात. एकमेकांच्या डोळ्यात हरवून जातात. तू परत जाणार आहेस मग आज? सनी बोलतच असतो की पूजा पटकन ओठांवर ओठ टेकवून मागे होते. सनीला 1 मिनिटं कळत नाही काहीच. असं कोण किस करतं? लहान आहेस का? दुपारी पण असंच केलं. सनी, पूजाला अजून डोळे बंद करते. मी शिकवतो तुला. सनी जवळ जातच असतो. पूजा तिच्या ओठांवर हात ठेवते. आत्ता मला झोप आली. उद्या शिकवा. सनी तिच्या हाताला हलकेच चावतो. बरं, उद्यापासून नक्की शिकवेन. आता झोप. सनी. दोघे झोपून जातात. पूजा लगेच झोपून जाते, पण सनीला झोप लागत नसते. म्हणून पूजाच्या मिठीत जाऊन झोपतो. दुसऱ्या दिवशी पहाटे सनीला बांगड्यांच्या आवाजाने जाग येते. हळूहळू डोळे उघडून इकडे तिकडे बघतो तर पूजा आरशासमोर उभं राहून केस पुसत होती. आज तिने छान अशी आंबा कलर काठापदराची साडी घातली होती. नुकतीच आंघोळ करून आल्यामुळे बॉडी वॉशचा सुगंध अजूनही दरवळत होता. सनी झोपूनच तिच्याकडे बघत असतो. तिचे केस पुसणे, व्यवस्थित पिन करणे, सिंपल मेकअप आणि शेवटी टिकली. साडीच्या मिऱ्या बघतच होती की सनी उठून बसतो. पूजा पटकन वळते आणि सनीला पाठ करून, असं कोण उठतं? घाबरले ना मी. पूजा निऱ्या व्यवस्थित करत. सनी, पाणी. ते आईंनी पूजा ठेवली आहे म्हणून लवकर आवरायला सांगितलं. अगं पण आता तर 6 वाजलेत. सनी बोलतच पूजाजवळ जात. हो, आत्ताच बोलवलंय. पूजा सरळ होत. तू खूप छान दिसतेय. सनी एकटक बघत पुढे जात असतो. थँक्यू, पण तुम्ही लांब राहा. पूजा, का? अरे, सुंदर दिसते, तारीफ नको करायला. सनी, नको, नंतर तारीफ करा. आत्ता मला जाऊ दे. उशीर होतोय. त्यात तुम्ही अंघोळ पण नाही केली. पूजा मागे भिंतीला टेकते. सनी जवळ जात दोन्हीकडून हात लावतो. आणि मग? काय झालं? दे ना. असं नसतं. पूजा होईपर्यंत काही नाही. पूजा, व्हॉट रबिश. कोण बोललं तुला? सनी, आजी बोलल्या. पूजा, काय? किस करू नको. सनी चिडतच. हो, म्हणजे त्या बोलल्या की अंतर ठेवा. पूजा, मग तू विश्वास ठेवतेस? सनी बाजूला होत. हो, म्हणजे पूजा आहे ना, कशाला उगाच. पूजा, ओके, नीट जा. सनी तिच्या गालावर थुपटून निघून जिमला जातो. पूजा आवरून खाली जाते. आई आणि मोठ्या आई पूजेची तयारीबद्दल बोलत होत्या. तिघी एकत्रच निघतात. सकाळचं फ्रेश वातावरण, त्यात असं छान आवरून
पूजेला मंदिरात जाणं पूजाला छान वाटत होतं. थोड्या वेळातच सगळेजण तिथे पोहोचतात. नेहमीप्रमाणे बॉडीगार्ड्स येतात आणि त्यांच्यासोबत तिघे आत जात असतात. सकाळची तुरळक गर्दी तरीही सगळे त्यांच्याकडेच बघत असतात. असं बॉडीगार्डसोबत येणं आज पूजाला जास्तच अवघड वाटत होतं. तिघी मंदिरात पोहोचतात. पुजारी बाबा पूजेची तयारी करून घेत असतात. 5 मिनिटात बोलवतो तोपर्यंत बसा बोलतात. ही पूजा कशाबद्दल आहे? पूजा कशाबद्दल आहे? पूजा तू सुखरूप घरी यावी म्हणून ताईंनी नवस केला होता. आई. पूजा मनातच किती छान आहेत. पूजा हळूच आई ते बॉडीगार्ड्स नको यांना सांगा ना, म्हणजे एवढे कशाला, एक बास. पूजा तू सनीला बोल ना. आई ते बोलले याविषयी काहीच डिस्कस करणार नाही. पूजा मान खाली घालत नाराज होत. पूजा तुझी काळजी आहे सनीला. आत्ताच एवढं सगळं झालंय, तो पण घाबरतो. मोठी आई आणि आम्हाला काही बोलू पण देणार नाही. आमचा मुलगा असून पण आम्ही पण घाबरतो त्याला. आई हसतच. तेवढ्यात पुजारी बाबा पूजेला बोलवतात. पूजा करून सर्वजण घरी जातात. तर प्रेक्षकांनो, असा होता आजचा भाग. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्या नवीन ह्या कथेचा पुढील भाग घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.